नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आणि माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. आम्ही 2 नंबरचा जो व्हिडिओ केला होता युद्धाचा थरार, त्याच्यात सांगितलं होतं, की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, तसं पाकिस्तानचे वागणूक आहे आणि ते किती खरं ठरलं आपण बघाल. काहीही पाकिस्तानला याच्यात पडायचं कारण नव्हतं. त्यांना कोणी कुत्र्याही किंमत देत नाही. पण जाऊन त्यांनी काय जगात सांगायला सुरुवात केली, की आम्ही इराण आणि अमेरिका आणि इस्रायल हे जे युद्ध चाललंय, त्या युद्धाच्या मध्ये मध्यस्थी आम्ही केली आणि युद्धबंदी घडवून आणली. युद्धबंदी घडवून आली ही गोष्ट खरी आहे. पाकिस्तानने मध्यस्थी केली हा म्हणजे शुद्ध वावदूकपणा आहे. कारण पाकिस्तानला कुठे काही किंमतच नाहीये. इतकं विचित्र वागणूक आहे त्या लोकांची, की शहबाज शरीफ त्यांचे पंतप्रधान त्यांनी एक ट्वीट केलं. ते ट्वीट असं सांगितलं, की आम्ही जे सांगितलंय कोणाला? डोनाल्ड ट्रम्प यांना. त्यांना आम्ही सांगितलं, की हे युद्ध थांबवा आणि हे युद्ध थांबवण्याकरता इराण आणि म्हणजे अमेरिकेचे लोकं एकत्र भेटतील आणि इराणनी 10 मागण्यांचं एक पत्रक दिलं अमेरिकेला आणि ते आम्ही अमेरिकेला दिल्यावरती अमेरिकेने सांगितलं, की या मागण्या आम्हाला मान्य होण्यासारख्या आहेत. त्याच्यावरती अजून वाटाघाटी करायच्या आहेत. हे सगळं सांगताना Twitterवरती जे सांगितलं त्याच्यावरती हेडिंग काय होतं, की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी द्यायच्या गोष्टीचा मसुदा म्हणजे ड्राफ्ट. आता हा मसुदा त्यांना अमेरिकेकडनं आला हे उघड होतं. कारण त्यांच्या शॉर्ट हँड किंवा टायपिस्टनी जर तो लिहिला असता, तर तो पाकिस्तानच्या पंतप्रधान असं लिहिणार नाही ना. तो म्हणेल नुसता पंतप्रधानांच्या ट्विटरचा मसुदा. त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा मसुदा लिहिलं याचाच अर्थ ट्रम्प यांनी त्यांना कान पकडून सांगितलं, की हे असं-असं म्हणा. त्याचं कारण हे होतं, की जरी मध्यस्थी किंवा युद्धबंदी काही करायची असली, तर ती जर ट्रम्प यांनी इनिशिएट केली असती, ट्रम्प म्हणले असते, की युद्धबंदी करायची आहे वगैरे, तर लोकांनी त्याचा अर्थ काढला असता, की ट्रम्प यांना किंवा अमेरिकेला युद्ध झेपत नाही. तसं होऊ नये म्हणून त्यांनी हा आपला एक पाळीव कुत्रा जो त्यांनी ठेवला आहे पाकिस्तान. बरं तो कुत्रा कसा, की IMFचे पैसे येतील असं दाखवलं, की तो शेपूट हलवतो. तसं शेपूट हलवत यांनी तो ट्वीट केला. त्या ट्वीटमध्ये सुरुवातीला ड्राफ्ट फॉर पाकिस्तान्स पीएम हे खोडायलाच विसरले. नंतर खोडलं बरं का. नंतर पुन्हा ते खोडून नवीन ट्वीट केला. पण Twitterची गंमत काय असते, की तुम्ही असं एडिट केलं, तर त्याची हिस्ट्री असते ना. लोकांनी जाऊन ती हिस्ट्री बघितली. पाकिस्तानातल्या लोकांनीच त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली, की तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही? ट्रम्प सांगतो आणि तुम्ही शेपूट हलवत जाता, याला काय अर्थ आहे? आणि गंमत काय आहे, की पाकिस्तानची जनता इराणच्या बाजूनी आहे. आणि सरकार मुनीर जाऊन जे चहा पिऊन आले व्हाईट हाऊसमध्ये, त्यामुळे ते सरकार अमेरिकेच्या बाजूनी आहे. बरं, अमेरिकेच्या बाजूनी सरकार आहे याचाच अर्थ ते इस्रायलच्या बाजूनी आहे. कारण इस्रायल आणि अमेरिका एका बाजूनी आहे. मग पाकिस्तानला वाटायला लागलं हे आपलं फारच होतंय. लोकांना वाटतंय की आपण इस्रायलच्या बाजूनी आहे. म्हणून त्यांचे जे त्यांचे जे मंत्री आहेत डिफेन्स मंत्री ख्वाजा आसिफ ते विदूषकच आहेत. त्यांनी एक विदूषकी मागे स्टेटमेंट केलं होतं तुम्ही ऐकलं असेल, की जर आमच्यावरती अमेरिकेने अणुबॉम्बचा हल्ला केला, तर आम्ही जाऊन दिल्ली आणि मुंबई ध्वस्त करून टाकू. संबंध काय आहे? तुमच्यावर हल्ला झाला तर अमेरिकेशी भांडा ना. भारतावरती अणुबॉम्ब टाकण्याची धमकी, बरं ती धमकीसुद्धा पोकळ धमकी असते. कारण यांच्याकडे अणुबॉम्ब नाहीच आहेत. ते अमेरिकेनेच ठेवायला दिलेले बॉम्ब आहेत. ते जाऊ दे. असं खुळचट विधान तेव्हा त्यांनी केलं होतं. तर काल त्यांनी इस्रायलवरती एक खुळचट विधान केलं. ते म्हणले, की हे ज्यू लोकं आहेत, हे मरण्याच्याच लायकीचे आहेत. ते नरकात सडून मरतील आणि त्यांनी मेलच पाहिजे. युरोपियन ज्यूंनी तर मेलच पाहिजे. असं त्यांनी ज्यूंच्या विरुद्ध बोलले. म्हणजे त्यांना काय वाटलं, की पाकिस्तानच्या जनतेला कळेल, की आम्ही किती यहुदी विरोधी आहोत. ज्यू म्हणजे यहुदी त्यांच्या भाषेमध्ये. आता गंमत अशी आहे, की एकीकडे त्यांनी सांगितलं, की इस्लामाबादमध्ये आम्ही इराणचे अधिकारी आणि अमेरिकेचे अधिकारी यांना एकत्र बोलावून युद्धबंदी 2 आठवड्याकरताची केली आहे. ती पर्मनंट करावी याच्याकरता प्रयत्न करू, म्हणजे वाटाघाटी करू. त्याच्याकरता येणार कोण आहे अमेरिकेतनं? तर अमेरिकेतनं त्यांचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स येणार होते. नंतर ट्रम्प यांचे जावई जेराल्ड कुशनर येणार होते आणि ट्रम्प यांचे जे एक सहकारी आहेत अमेरिकेचे विदेश मंत्रीच आहेत आता जणू काही स्टीव्हन विटकॉफ ते येणार होते. त्यातले विटकॉफ आणि कृष्णर हे दोघं ज्यू आहेत. म्हणजे दोघं यहुदी आहेत. एकीकडे तुम्ही म्हणता सगळ्या यहुद्यांना जाळून मारलं पाहिजे. दुसरीकडे त्याच यहुद्यांना तुम्ही बहुमानाने पाकिस्तानात बोलवताय आणि पाकिस्तानात कशाला बोलवताय? तर इराणच्या लोकांशी बोलायला. सगळा विदूषकीपणा आहे. इराणने जाहीर केलं, की आम्ही म्हणून या मीटिंगला येणारच नाही कारण आमचा पाकिस्तानवर कावडी इतका विश्वास नाही. इस्रायलने सांगितलं, की लढाईचे आम्ही एक पार्ट आहोत. आम्हाला न बोलवता ही काही ती मीटिंग घेतली याला काही अर्थच नाहीये.
आणि पुढे जेव्हा ख्वाजा आसिफनी जूनच्या विरुद्ध केलेलं विधान ऐकलं इस्रायलने, तेव्हा इस्रायलने पहिल्यांदा ऑफिशियली सांगितलंय की पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. त्याच्याशी कुठल्याही तऱ्हेचे व्यवहार आम्हाला करायचे नाहीयेत. तो दहशतवादाचं पोषण करणारा आणि स्वतः देशच तो दहशतवादी आहे. असं विधान इस्रायलने केलं. आणि आता असं मानलं जातंय की इस्रायल म्हणतंय की नुसतं इकडच्याच पश्चिम आशियातच नाही, आता पाकिस्तानचाही निकाल लावण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानचा जो अण्वस्त्र साठा आहे, त्याचा सुद्धा निकाल लावण्याची वेळ आलेली आहे, असं इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी सूचित केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानात आता लोकं घाबरायला लागलीत, कारण इस्रायल एकदा म्हणलं की ते करतो जाऊन. इराणवरती बॉम्बिंग केलं तसं पाकिस्तानवरती इस्रायल बॉम्बिंग करू शकतो. आणि आता हे सांगायची त्यांना सोय नाहीये की इस्रायलने आमच्यावरती बॉम्बिंग केलं तर आम्ही भारतावर बॉम्बिंग करू. कारण ज्या क्षणी इस्रायल पाकिस्तानवर बॉम्बिंग करेल, त्याच वेळेला आपली विमानं काही स्वस्त बसलेली नाही आहेत. ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाहीये. सध्या त्याला काही काळाकरता स्थगिती दिली आहे. संपलेलं नाहीये ते ऑपरेशन. आपण ते केव्हाही पुन्हा सुरू करू शकतो. आणि त्या दृष्टीने सध्या दिल्लीमध्ये खूप वाटाघाटी चालू आहेत, खूप तयाऱ्या चालू आहेत. आणखीन एकूण भारतीय लोकांकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी सूचित केलेलं आहे, की वेळ पडली तर आम्ही यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करू. यांना उडवूनच टाकू. जेव्हा ख्वाजा आसिफ म्हणले, की दिल्ली आणि मुंबई, तेव्हा आपल्या एक मंत्र्यांनी सांगितलं होतं, मला वाटतं राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं, की हे असं करायला तुम्ही गेलात तर पाकिस्तान शिल्लकच राहायचा नाही. आता जो तुम्हाला पाकिस्तान दिसतोय तो शिल्लक राहायचाच नाही. खरं सांगायचं तर तो असाही शिल्लक राहणार नाहीये. कारण पाकिस्तानात अशा बातम्या आहेत, की आता आज किंवा उद्या बलूच लिबरेशन आर्मी हे बलुचिस्तानकडून आणि टी-टी-पी तालिबान पाकिस्तान हे उत्तरेकडनं अफगाणिस्तानाच्या बॉर्डरकडनं पाकिस्तानवरती भीषण हल्ले चढवणार आहेत. रोज हल्ले चालूच आहेत, पण आता मोठ्या प्रकारचे हल्ले सुरू होतील पाकिस्तानात, अशी सध्या सगळीकडे हवा पसरली आहे. पाकिस्तानातले लोकं चळा-चळा कापतायत सध्या. काय होतं कळत नाहीये. इकडे जे.डी. व्हॅन्स यांनी सांगून टाकलं, की आम्ही पाकिस्तानात जाणार नाहीये, कारण पाकिस्तान हा विश्वासार्ह देश नाहीये. तिथे दहशतवाद चालतो. आम्हाला आमच्या जीवाची शाश्वती देता येत नाही पाकिस्तानी स्टेटकडनं. इराणचे लोकं येणारच नाहीत. बसणार कोण आहेत मग मीटिंगला? बरं, त्याच्यात सौदी अरेबिया त्यांच्यावर भडकलाय तो वेगळाच. सौदी अरेबियाने सांगितलं माझ्यावरती हल्ला झालाय. UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातींनी सांगितलं आमच्यावर हल्ला झालाय. कतारने सांगितलं आमच्यावर हल्ला झालाय. आम्हाला तुम्ही इथे बोलवतच नाही आहात. तुम्ही भलतेच लोकं येऊन तिथे मीटिंग करताय. याला काही अर्थ नाही. बरं, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या दोघांनीही पाकिस्तानला अनुक्रमे $2 अब्ज आणि $3 अब्ज आणि $2 अब्ज एवढं कर्ज दिलंय. आणि ते कर्ज अशा अटींवर दिलंय, की ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये फक्त दिसलं पाहिजे. कारण ते कर्ज दिसलं, की IMF तुम्हाला पुढचं कर्ज देईल. पण हे पैसे वापरायचे नाहीयेत. आणि आता सौदी अरेबियाने त्यांना सांगितलं, की पैसे परत करा. संयुक्त अरब अमिरातींनी सांगितलं, की आमचे ते पैसे ताबडतोब परत करा. कारण तुम्ही नुसते बडबड करता, आम्हाला मदत करू वगैरे. आमच्यावरती जेव्हा हल्ला झाला, तेव्हा शेपूट घालून बसला होता. आता ते कर्ज जर परत केलं, तर IMF पुढचं कर्ज देणार नाही. इथे जेवायला नाहीये. घर में नहीं चने, अम्मा चली बाजार बाजार घुमणे असला प्रकार या पाकिस्तानचा चाललेला आहे. या सगळ्या युद्धाचे परिणाम हे पाकिस्तानची तर पार वाटच लागणार आहे. सध्याच तिथे मारामाऱ्या सुरू झाल्यात. अन्नाकरता मारामाऱ्या, पेट्रोलकरता मारामाऱ्या, कर्ज मिळवण्याकरता पाकिस्तान सगळ्या जगभर कटोरा घेऊन फिरतोय. पण त्या देशाचं आता काही खरं नाही. लवकरच तिथे वीज निर्मिती थांबणार आहे. पेट्रोल त्यांच्याकडे येतच नाहीये आणि परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली. आता गंमत ऐका, परवा त्यांनी सांगितलं, की युद्धबंदी केली, तात्पुरती युद्धबंदी केली. त्याच्यात 3-4 अटी होत्या. अमेरिकेच्या अटी होत्या, की होर्मुझची समुद्रधुनी तुम्ही मोकळी केली पाहिजे. इराण म्हणलं करणार नाही. इराण म्हणलं आम्ही मोकळी करू, पण प्रत्येक जहाजातल्या प्रत्येक बॅरल तेलामागे $1 आम्हाला टोल टॅक्स द्यायचा. म्हणजे सर्वात मोठे टँकर असतात त्याच्यावर 20 लाख बॅरल तेल असतं. तर $20 लाख आम्हाला प्रत्येक टँकर मागे द्यायचे. अशी त्यांनी हेच म्हणजे याला वाटमारी म्हणतात. म्हणजे ते गुंड उभे राहतात ना, ऑक्ट्रॉय कलेक्शन हे सरकारी पातळीवर असतं. ही वाटमारी सुरू झालेली आहे. आणि अशी वाटमारी करणारा देश युनायटेड नेशन्सकडे जाऊन भीक मागतो, की इस्रायल आमच्यावर हल्ला करतो, यास्तव त्याच्यावर कारवाई करावी. मला वाटतं युनायटेड नेशननी सांगायची वेळ आलेली आहे, की आम्ही वाटमारी करणाऱ्या देशांना कुठलीही मदत करत नाही. बघूया ते तसं कधी कधी सांगतात ते. परंतु हे एका बाजूला. बरं, अमेरिकेच्या अटी काय होत्या, की आम्ही तुम्ही अणुबॉम्ब बनवणार नाही, ही पहिली अट होती. दुसरी अट त्यांची होती, की तुम्ही सगळे हल्ले थांबवाल आणि तिसरी अट होती, मगच आपण शांतीला इथे येऊन बसायचंय. असं एकूण साधारण त्यांचं म्हणणं होतं. यांचे जे 10 पॉइंट आहेत, त्याच्यामधला पहिला पॉइंट त्यांनी सांगितलाय, की आम्ही अणुबॉम्ब बनवणं थांबणार नाही. दुसरा पॉइंट आहे, आम्हाला युद्धाची नुकसान भरपाई दिली जावी. असं कोण मागतं हो नुकसान भरपाई? काहीही बडबडतात.
आणि तिसरी अट आहे की हा हा जो युद्धबंदी करार आहे हा लेबनॉनला सुद्धा लागू व्हावा. इस्रायलने युद्धबंदी कराराच्या नुसत्याच अटी आल्या, त्याच्यानंतरच सांगितलं की लेबनॉनचा याच्यात काही संबंध नाही. लेबनॉनचे हिजबुल्ला आमचे शत्रू आहेत. त्यांना इराण मदत करतंय. आम्ही त्यांना ठोकणारच. आणि इस्रायलने जबरदस्त ठोकायला सुरुवात केली आहे. 30 वर्षामध्ये जेवढा हल्ला लेबनॉनवर झाला नाही, तेवढा हल्ला इस्रायलने आत्ता केला आणि त्यांनी सांगितले जवळ-जवळ 250 दहशतवादी मारले गेलेले आहेत हिजबुल्लाचे, सगळ्या लेबनॉनवर. आणखीन अनेक जखमीसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे इस्रायल तडाख्याने हल्ला करतंय. तसंच इस्रायलने सांगितलं आम्ही हुतींवर सुद्धा हल्ला करणार आहोत. हुती हा येमेनमध्ये पाळलेला दुसरा कुत्रा आहे इराणने पाळलेला. इराण हा दहशतवादाला संपूर्णपणे मदत करतो. दहशतवादी लोकांना शस्त्रास्त्र देतो, ट्रेनिंग देतो, पैशाने सहाय्य करतो आणि हा रिस्पॉन्सिबल देश नाहीच आहे. इराणची सध्याची राजवट अत्यंत दहशतवादी पद्धतीने वागणारी राजवट आहे. त्यामुळे अमेरिकेने जरी युद्धबंदी जाहीर केली असली तरी युद्धबंदी आत्ताच मोडून पडलेली आहे. इराणनी सौदी अरेबियावर मिसाईलचे हल्ले केलेत, इस्रायलवर मिसाईलचे हल्ले केलेत. इस्रायलनी इराणचं एक लार नावाचं एक बेट आहे. त्या बेटावरती हल्ले केलेत जिथे गॅसचं तिथे प्रोसेसिंग होतं इराणचं. युद्धबंदी वगैरे काही नाहीये. मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत. एकच गोष्ट मात्र घडली, युद्धबंदी होणार असं म्हटल्यानंतर शेअर मार्केट्सने जी उसळी घेतली, त्या उसळीमध्ये ट्रम्प आणि त्यांच्या मित्रांनी आपलं उखळ पांढरं केलंय. आता पुन्हा युद्ध झालं, की ते शेअर पुन्हा खाली येतील. तोपर्यंत ट्रम्प आणि यांच्या मित्रांनी आपले पैसे कमवलेले असतील. तेव्हा आपण कुठल्याही तऱ्हेच्या ज्याला म्हणतात ना, हिंदीमध्ये मुगालता म्हणतात, पण दिवास्वप्नामध्ये राहू नकोया. युद्धबंदी होणार नाहीये. या युद्धबंदीत भारताची 7 जहाजं मात्र आपण तिथनं काढून घेण्यात यशस्वी झालेलो आहोत पर्शियना खातामधनं. परंतु युद्धबंदी झालेली नाही, ती ऑलरेडी मोडलेली आहे आणि आणखी अनेक जास्ती तीव्रतेने हे युद्ध लढलं जाईल, अशीच सगळी चिन्ह दिसतायत. कसं होतंय ते पुढे आपल्याला बघायचंच आहे. आम्ही सांगितलंच होतं की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना काही चालायचा नाही. तो खरोखरच चाललेला नाहीये आणि आता पाकिस्तानमध्ये पेट्रोल नाहीये, तेल नाहीये, आटा नाहीये, काहीच नाहीये त्यांच्याकडे. फक्त दहशतवादी कारवाया चालू आहेत आणि शत्रूंचे हल्ले चालू आहेत. पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून येते 20 एक वर्ष तरी जिवंत राहील की नाही याबद्दल निश्चितच खात्री देता येत नाहीये. पुढे-पुढे काय घडतंय ते आम्ही सांगणार आहोत. इराण मिसाईल मारतंय, बाकीचे इराणवर मिसाईल मारतायत. म्हणजे कुठेही कशालाही खळ पडलेली नाहीये. जोराने हे चालूच राहणार आहे. एक आणखीन महत्त्वाची घटना घडलेली आहे, की युक्रेननी इराणचे ड्रोन पाडण्याची तंत्र विकसित केली आहे. आणखीन चांगले ड्रोन त्यांनी बनवलेले आहेत. कारण इराणने आपले ड्रोन रशियाला दिले होते, जे रशिया युक्रेनमध्ये मारत होता. युक्रेनने ते ड्रोन पकडले, त्यांचं एनालिसिस केलं आणि त्या ड्रोनला उलटं मारणारे ड्रोन तयार केले. ते ड्रोन घेऊन युक्रेन सौदी अरेबियामध्ये आलेले आहेत त्यांचे एक्सपर्ट्स. सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरातीमध्ये आलेले आहेत, अबुधाबी आणि रियादला आणि त्यांना हे ते ड्रोन पुरवतायत. त्याच्या बदल्यात त्यांना सौदी अरेबिया पैसे देईल. असं सगळी गुंतागुंत चालू आहे. भारताचं स्थान त्याच्यामध्ये अबाधित आहे. फार चांगली गोष्ट आहे. भारतामध्ये अजून पेट्रोलचे भाव वाढलेले नाहीत. गॅसची टंचाई जरी विरोधी पक्ष किती ओरडत असले तरी गॅस सगळीकडनं आपल्याला यायला लागला, त्यामुळे त्याची टंचाई नाहीये. पुढच्याही दिवसात काही टंचाई येईल असं वाटत नाहीये. बघूया कसं-कसं होतं ते. सध्या तरी या युद्धामध्ये आपल्याला डायरेक्ट झळ फार बसलेली नाहीये. आता युद्ध पुन्हा सुरू झालं, की इराणला ते किती वेळात अमेरिका संपवू शकते ते आपण बघणारच आहोत. पण इराणचा पराभव होणं आवश्यक आहे. दहशतवादी राष्ट्रांनी सर्व चांगल्या राष्ट्रांच्या मध्ये बसणं चुकीचं आहे. कारण ते दहशतवादच फक्त करत राहतात. त्यांची राजवट बदलली आणि चांगल्या माणसांची राजवट आली तर इराणी माणसांनी इतकी चांगली माणसं दुसरी नाही आहेत. परंतु सध्या तरी त्या दहशतवादी राजवटीच्या हाताखाली इराण हा देश गुलाम होऊन पडलेला आहे. जितक्या लवकर तो त्या गुलामातनं सुटेल, तो सुदीन. आपण तो सुदीन बघूया. त्याकरता आपण वाट बघूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.